लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळालं। एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात एनडीएतल्या घटक पक्षांच्या कामगिरीचा उल्लेख केला। त्यात त्यांनी आवर्जून घेतलेलं एक नाव होतं पवन कल्याण। कोण आहेत हे पवन कल्याण, ज्यांच्या यशाचं कौतुक नरेंद्र मोदी यांनी केलं आणि त्यामागचं कारण काय, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। पवन कल्याण हे तेलुगू चित्रपटसृष्टीतले अभिनेते आहेत। सोबतच ते आंध्र प्रदेशमधील जनसेना पक्षाचे संस्थापक नेते आहेत। एनडीएच्या बैठकीत मोदींनी पवन कल्याण यांचा उल्लेख करताना हे पवन नाही तर वादळ आहे असं म्हटलं। त्यामुळे पवन कल्याण यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आंध्र प्रदेशमधल्या बापतला गावात 1968 मध्ये पवन कल्याण यांचा जन्म झाला। त्यांचं मूळ नाव हे कोनिडेला कल्याण बाबू असं आहे। साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचे ते छोटे भाऊ आहेत। पवन कल्याण यांचं सध्याचं वास्तव्य तेलंगणा राज्यातल्या हैदराबादमध्ये आहे। 1996 मध्ये पवन कल्याण यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। आपल्या वेगळ्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी फोर्ब्स इंडियाच्या यादीतही नाव कमावलंय। 2008 मध्ये पवन यांनी भाऊ चिरंजीवीच्या राजकीय पक्षात प्रवेश केला। प्रजाराज्यम पार्टी नावाच्या या पक्षात पवन युवा अध्यक्ष म्हणून काम करत होते। मात्र प्रजाराज्यम पार्टी काँग्रेसमध्ये विलीन झाल्यावर पवन यांनी पक्षाला रामराम केला आणि स्वतंत्र पक्षाची स्थापना केली। या पक्षाला नाव दिलं जनसेना पार्टी। 2014 मध्ये पवन कल्याण यांची जनसेना पार्टी स्थापन झाली। तेव्हाही गुगल सर्चमध्ये ज्यांच्या नावाचा सर्वाधिक शोध घेतला गेला असा राजकारणी अभिनेता म्हणून पवन यांनी प्रसिद्धी मिळवली। पवन यांच्या जनसेना पक्षानं यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमध्ये 21 जागांवर निवडणूक लढवली। विशेष म्हणजे त्यांनी सर्वच्या सर्व 21 जागा निवडून देखील आणल्या। जनसेना पक्षानं तेलुगू देसम पक्ष आणि भारतीय जनता पक्षासोबत युती करून निवडणूक लढवली। पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षानं युतीमधून 21 जागा लढवल्या होत्या। या निवडणुकीत जनसेना पक्षाची ही उत्तम कामगिरी मानली जाते। विशेष म्हणजे 2019च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 137 जागांवर निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी केवळ 1 जागा निवडून आली होती। बाकी सर्व ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता। यंदाच्या निवडणुकीत पवन कल्याण यांनी काकीनाडा जिल्ह्यातल्या पिथापुरम मतदारसंघातून निवडणूक लढवली। यात 1,34,394 मतांनी त्यांनी विजय मिळवला। पवन यांनी वायएसआरपीच्या वंगा गीता यांचा पराभव केला। पवन विरुद्ध लढणाऱ्या गीता यांना अवघी 64,115 मतं मिळाली। पिठापुरम या मतदारसंघात कापू समुदायाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे। पवन कल्याण आणि वंगा गीता हे दोघेही याच समुदायाचे आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशमध्ये एनडीएला मिळालेल्या यशात तेलुगू देसम पक्ष आणि जनसेना पक्षाचा मोठा वाटा राहिला। एनडीएनं या निवडणुकीत 25 जागा लढवल्या होत्या। यात तेलुगू देसमनं 16, भाजपनं 3 तर जनसेना पक्षानं 2 जागांवर विजय मिळवला। यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षानं 135 जागांवर विजय मिळवला तर भाजपनं 8 जागांवर विजय मिळवला, तर पवन कल्याण यांनी 21 जागांवर विजय मिळवला। विशेष म्हणजे त्यांनी 21 जागांवरच उमेदवार दिले होते, तर लोकसभेला 2 जागांवर उमेदवार दिले होते आणि या सर्व जागांवर विजय मिळवल्यानं 100% स्ट्राईक रेट मिळवलेले पवन कल्याण सध्या चर्चेत आहेत। पवन कल्याण यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेचं ठरलंय। याचं कारण त्यांचं वैवाहिक आयुष्य। पवन यांनी 1997 मध्ये नंदिनी यांच्यासोबत विवाह केला। 2001 मध्ये सहकलाकार असलेल्या रेणू देसाई यांच्यासोबत ते लिव्ह इन मध्ये राहत होते। 2004 मध्ये रेणू आणि पवन यांनी एका मुलाला जन्म दिला। 2007 मध्ये नंदिनी यांनी पवन यांच्यासोबत घटस्फोट घेतला। 2009 मध्ये पवन यांनी रेणू यांच्यासोबत विवाह केला। त्यांना 2 मुलं आहेत। 2010 मध्ये पवन आणि रेणू यांचा घटस्फोट झाला असून पवन त्यानंतर तिसऱ्यांदा विवाहबद्ध झालेत। पवन यांनी रशियन नागरिक असलेल्या अभिनेत्री आणि मॉडेल ॲना लेझनेवा यांच्यासोबत लग्न केलंय। त्यांच्यापासून पवन यांना 2 मुलं आहेत। दरम्यान पवन कल्याण यांची तेलुगू आणि तमिळ चित्रपट कारकीर्दही चांगलीच गाजलेली आहे। अनेक फिल्मफेअर पुरस्कार पवन यांनी मिळवलेत। अभिनेते राजकारणी असलेले पवन कल्याण हे उत्कृष्ट कराटेपटूही आहेत। कराटेमध्ये त्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवलाय, तसंच त्यांनी मार्शल आर्ट्सचंही प्रशिक्षण घेतलंय। पवन कल्याण हे अभिनेते तर आहेतच, सोबतच ते एक पटकथाकार, निर्माता आणि नृत्य दिग्दर्शकही आहेत। कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पवन यांच्याकडे 11 आलिशान गाड्या आहेत, ज्यात रेंज रोवर आणि हार्ले डेव्हिडसन बाईकचा समावेश आहे, ज्याची किंमत 14 कोटीहून अधिक आहे।